की ही मंडळी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन तिथे आंदोलन करत होते आणि हे देशातलं पहिलं मोठं आंदोलन आहे जे जाती धर्मांच्या पलीकडे झालेलं आंदोलन आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या आंदोलनाचा आयकॉन होते आणि भारतीय संविधान हातामध्ये घेऊन झालेलं इतकं मोठं आंदोलन हे पहिलं आंदोलन होतं. आणि त्यामुळे की ही मंडळीच कशी भारतीय संविधानाच्या विरोधात आहेत, ही मंडळीच कशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात आहेत, हे भासवण्याची अत्यंत केविलवाणी धडपड आता RSS BJPचे लोक करायला लागलेले आहेत. आणि त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे अतुल लिमये यांचं एक स्वीट कोटिंग असलेलं जे भाषण आहे ते सध्या व्हायरल केलं जात. नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज असरोडकर. RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघाचे एक पदाधिकारी अतुल लिमये यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रसारित होतोय. अर्थातच हिंदुत्ववादी विचारांची जी मंडळी आहेत ती ह्या व्हिडिओचा प्रसार करतायत. अतुल लिमये यांनी थोर काहीतरी सांगितलेलं आहे असा आविर्भाव हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांच्या सगळ्या त्या वर्णनामध्ये, मजकुरामध्ये दिसून येतो. काय सांगतायत अतुल लिमये? अतुल लिमये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका भाषणाचा संदर्भ देत आहेत. हे भाषण बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये केलं होतं. संविधान सभेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समारोपाचं भाषण म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूणच संविधान निर्मितीची प्रक्रिया, संविधान का आवश्यक आहे, संविधानामध्ये कोणकोणत्या मूल्यांचा समावेश केलेला आहे, ही मूल्य का महत्वाची आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक लोकशाही या सगळ्या गोष्टी का देशासाठी, देशातल्या लोकांसाठी महत्वाच्या आहेत, इथे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, या देशाने पूर्वी कधी लोकशाही पाहिलेली होती का, ती पुन्हा गमावून बसलो का, पुन्हा ती लोकशाही आपण गमावून बसणार आहोत का, या देशातले नागरिक आपलं स्वातंत्र्य गमावून बसतील का, काय झालं तर ते होईल, या सगळ्याचा व्यवस्थित उहापोह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतल्या या समारोपाच्या भाषणामध्ये केलेला आहे. त्याचा उल्लेख अतुल लिमये करतात. ज्या वेळेला RSSचे लोक हे संविधानाबद्दल बोलू लागतात किंवा गांधींचे, आंबेडकरांचे संदर्भ जेव्हा देऊ लागतात तेव्हा आपल्याला ते विचार सावध होऊन ऐकावे लागतात. कारण एखाद्या चांगल्या विचारांमध्ये विद्वेषाची भेसळ करून हाच देशभक्तीचा विचार कसा आहे हे लोकांच्या गळी उतरवण्यामध्ये RSSचे लोक जे आहेत ते वाकबगार आहेत. ते असं दाखवतात लोकांना की ह्या देशाची चिंता आम्हालाच आहे, संविधानाचे पालन करते आम्हीच आहोत, गांधी आंबेडकरांचे अनुयायी आम्हीच आहोत, ही मंडळी हे सगळं लोकांना दाखवत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाषण आहे संविधान सभेतलं ते 25 नोव्हेंबर 1949 आहे आणि त्यानंतर 26 नोव्हेंबर 1950 पासून या देशामध्ये राज्यघटना लागू झाली आणि त्याच्यानंतर आज जवळजवळ 75 वर्ष त्या राज्यघटना लागू होण्याला झालेली आहेत. या राज्यघटनेला ही देशविरोधी आहे, लोकांच्या हितविरोधी आहे, हिंदू विरोधी आहे, हे वेगवेगळ्या मुखांमधून, सहस्त्र मुखांमधून लोकांना, देशाला सांगण्याचं, जी सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना त्यांच्या मनामध्ये ठसवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते RSSने केलेले. या राज्यघटनेला RSSने कधीच आपलं मानलेलं नाही. या राज्यघटनेतली मूल्य ही RSS या संघटनेला मान्य नाहीत. ते तोंडाने किती जरी देशभक्ती सांगत असले तरी सुद्धा त्यांनी ह्या देशाचा तिरंगा स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 50 वर्ष स्वतःच्या मुख्यालयावर फडकवला नव्हता. हा इतिहास आहे, हे सत्य आहे. या घटनेच्या विरोधामध्ये जेवढी मंडळी तुम्हाला आज सोशल मीडियामध्ये बोलताना दिसतील त्यातली कित्येक मंडळी म्हणजे बहुतांशी 90% मंडळी ही तुम्हाला इकडून तिकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष RSSशी कनेक्टेड दिसतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार नसून BN राव हेच भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत असं सांगणारी जी मंडळी आहेत ही मंडळी RSSचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थक आहेत. आरक्षणाच्या बद्दल अत्यंत विद्वेषातून आपली मतं व्यक्त करणारी जी मंडळी आहेत, आता आरक्षण विरोधी मोहिमा चालवणारी जी मंडळी आहेत ही RSSशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित आहेत.
महात्मा गांधींचा पुतळा उभारून त्यांना गोळ्या घालणारे जे लोक आहेत, या RSSचे ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित आहेत. RSS सांगेल की हे हिंदू महासभेचे आहेत, हे बजरंग दलाचे आहेत, हे विश्व हिंदू परिषदेचे आहेत, हे श्रीराम सेनेचे आहेत, असे वेगवेगळ्या नावाने या सगळ्या संघटना वावरत जरी असल्या तरी त्यांच्या पाठीमागचा जो मास्टर माइंड जो आहे, अगदी अभिनव भारत जरी असलं तरी तो मास्टर माइंड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. जरी ते डॉक्युमेंटवरती नसलं किंवा ते येऊन सांगतील सांगा कुठे पुरावा आहे म्हणून, पण आता हे ज्याला आपण एक उघड गुपित असं म्हणतो, ते हे उघड गुपित आहे की या सगळ्या गोष्टींच्या मागे भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये एक विद्वेष निर्माण करण्याचं सातत्याने काम जर कोणी या देशामध्ये केलं असेल तर ती एकमेव संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. आज जेव्हा विद्यार्थी आंदोलनाने या RSSने पुढे केलेलं एक कठपुतली नेतृत्व नरेंद्र मोदी हे जेव्हा अडचणीमध्ये आले आणि त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा जो एक दबदबा होता, त्यांना लोक घाबरत होते, लोक आपलं मत व्यक्त करायला घाबरत होते, अभिव्यक्तीची सुद्धा या देशामध्ये भीती होती. अशा परिस्थितीमध्ये या जेनजी पिढीने ज्या पद्धतीने आपली प्रतिक्रिया दिली आणि उडवून लावली सगळी दहशत, त्याच्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हे कळून चुकलेलं आहे की आता ह्याला आवर घालणं कठीण गेलेलं आहे. आपण पाहिलं की भाजप RSS आणि BJPचा जो IT सेल आहे तो सुद्धा ह्या जेनजी पुढे अक्षरशः हतबल झालेला आहे. आणि मग अशा वेळेला आता ह्यांच्याकडे एकच उपाय आहे, तो म्हणजे लोकांची दिशाभूल करणं, की त्या आंदोलकांनी पोलिसांवरती कसे हल्ले केले, आंदोलकांनी प्रधानमंत्र्यांच्या विरोधामध्ये कशी शिवराळ भाषा वापरली, आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता की ही मंडळी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन तिथे आंदोलन करत होते. आणि हे देशातलं पहिलं मोठं आंदोलन आहे जे जाती धर्मांच्या पलीकडे झालेलं आंदोलन आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या आंदोलनाचं आयकॉन होते. आणि भारतीय संविधान हातामध्ये घेऊन झालेलं इतकं मोठं आंदोलन हे पहिलं आंदोलन होतं. आणि त्यामुळे की ही मंडळीच कशी भारतीय संविधानाच्या विरोधात आहेत, ही मंडळीच कशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात आहेत, हे भासवण्याची अत्यंत केविलवाणी धडपड आता RSS BJPचे लोक करायला लागलेले आहेत. आणि त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे अतुल लिमये यांचं एक स्वीट कोटिंग असलेलं जे भाषण आहे ते सध्या व्हायरल केलं जात आहे. परंतु भारतीय संविधानावर विश्वास असलेले, धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असलेले, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळ्या मूल्यांवरती विश्वास असलेले आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र हातामध्ये घेऊन जे मैदानामध्ये उतरतात ना, त्यांचे विचार, त्यांच्या विचारांची दिशा ही सुस्पष्ट असते. त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसतो. जो हिंदुत्ववादी लोकांच्या मनामध्ये गोंधळ आहे तो ह्या मंडळींच्या डोक्यामध्ये नसतो. आणि त्यामुळे अतुल लिमये यांनी किती जरी भासवण्याचा प्रयत्न केला की हे संविधान विरोधी आंदोलन होतं वगैरे, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधी आंदोलन होतं, तरी त्याला आता कोणी फसणार नाही. त्याच्यामुळे कोणाची दिशाभूल होण्याची काहीही शक्यता नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं जे भाषण आहे 25 नोव्हेंबर 1949, ते पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत संपूर्ण ऐकलं पाहिजे. अतुल लिमये यांनी या भाषणाचा संदर्भ आता दिलेला आहे. मग अतुल लिमये यांचं सोयीस्कर मांडणी वाचण्यापेक्षा आणि ऐकण्यापेक्षा आणि त्याच्यावर मत बनवण्यापेक्षा या RSS BJPचे जे समर्थक लोक आहेत, हे मोदी समर्थक जे लोक आहेत, ही हिंदुत्ववादीची संघी भाजपाई सनातनी विचारांची जी स्वतःला म्हणवणारी मंडळी आहेत, त्यांना माझं आवाहन आहे की त्यांनी हे जे भाषण आहे ते भारत सरकारच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. इंग्रजी, हिंदी पासून भारतातल्या अनेक प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा ते उपलब्ध आहे. ते वाचावं, ते पहिल्या शब्दापर्यंत शेवटच्या शब्दापर्यंत ते वाचावं. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला असलेले जे जे काही धोके आहेत, जे सांगितलेले आहेत, ते धोके ह्या देशाला कारणीभूत ठरवण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर जर कोण असेल तर ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की पुढे जाऊन या देशातले लोक देशाला मोठं मानतील की धर्माला मोठं मानतील मला माहीत नाही, परंतु कदाचित अशी शक्यता जास्त आहे की या देशातले लोक जर वेळ आली तर आपल्या धर्माला देशापेक्षा मोठं मानतील. आणि तसं जर झालं तर आपलं स्वातंत्र्य आपण पुन्हा एकदा गमावून बसू. या वाक्याशी अतुल लिमये
सहमत आहेत का हे त्यांनी पुढच्या भाषणामध्ये व्यवस्थितपणे सांगितलं पाहिजे, किंवा त्यांनी ह्या भाषणात सांगितलं असेल तर ते रील व्हायरल केले पाहिजेत. दुसरी महत्वाची गोष्ट की स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा आग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धरलेला आहे. स्वातंत्र्य, समरसता आणि बंधुता असा तो आग्रह नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समता हा जो शब्द आहे तो RSS वाले स्वीकारायला तयार आहेत का, की समरसतेची बदमाशीच ते याच्या पुढे पण करत राहणार आहेत? ह्याच्यावरती अतुल लिमये यांनी स्पष्टीकरण केलं पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या भाषणाचा समारोप करताना असं सांगितलेलं आहे की देशाला संकटात आणणाऱ्या ह्या ज्या दुष्प्रवृत्ती आहेत, आता ह्या दुष्प्रवृत्ती कुठल्या आहेत, तर त्यावेळेला अतुल लिमयेंचं असं म्हणणं आहे की हे जे बाबासाहेबांचं वाक्य आहे की असंविधानिक मार्गांचा अवलंब टाळला पाहिजे, आणि असे मार्ग हे अराजकतेचं व्याकरण आहे, ते त्यांनी कम्युनिस्टांना उद्देशून म्हटलेलं आहे. अतुल लिमयेंचं असं म्हणणं आहे का की कम्युनिस्ट या देशामध्ये आजही ताकदवर आहेत, प्रभावशाली आहेत? त्यांच्यापेक्षा जास्त आज जर कोणाचा प्रभाव या देशामध्ये जर असेल, तो बरा वाईट असेल, तर तो RSSच्या लोकांचा आहे, किंबहुना तो वाईटच प्रभाव आहे, पण त्यांना तो बरा वाटतो. आजच्या तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाक्य आहे, जे विधान आहे अराजकते संदर्भातलं, ते कम्युनिस्टांना नव्हे तर RSSच्या ज्या कारवाई आहेत त्याला ते लागू पडतं. आणखी एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये ही आहे की ज्या वेळेला राम मंदिराचा इश्यू हा RSSच्या लोकांनी जेव्हा हाताळला होता आणि तत्सम ज्या बाकीच्या संघटना होत्या त्यांनी हाताळला होता, तर त्यावेळेला या अराजकतेचं जे व्याकरण आहे त्याच्याबद्दल RSSच्या लोकांनी काही विचार केला होता का? त्यांनी केंद्र सरकारवरती अवलंबून राहून संवादाचा मार्ग ठेवून मग आपण न्यायालयाची वाट बघू असं काही केलं होतं का? तुम्ही सगळे नियम कायदे धुडकावून बाबरी मशीद नावाने ओळखली जाणारी वास्तू तुम्ही जबरदस्तीने गुंडगिरीच्या जोरावरती, गुंडगिरी आणि झुंडगिरी याच्या जोरावर तुम्ही ती पाडलेली आहे. आजही अनेक ठिकाणी मशिदींच्या समोर जाऊन तुमची ही सगळी वांडरची काही नाटकं करतात. ही नाटकं कुठल्या संविधानिक मार्गामध्ये मोडतात? तुमचे कावडिया, या कावडियांबद्दल एक कुठलं सरकार एक शब्द उच्चारत नाही. हे रस्त्यांमध्ये गाड्यांची तोडफोड करतात, माणसांना बेदम मारतात, वांडर जशी उच्छाद करतात तसा उच्छाद या कावडियांनी मांडलेला असतो. RSS ह्याच्याबद्दलचं काय मत आहे? तुमचे सगळे सरकारांमध्ये संघ भाजपाचे पदाधिकारी, राज्य सरकारांमध्ये बसलेले मुख्यमंत्री, मंत्री हे सतत विद्वेषपूर्ण विधानं करत असतात. एका विशिष्ट धर्माच्या विरोधामध्ये सतत विद्वेषपूर्ण विधानं करत असतात. RSSच्या लोकांचं, अतुल लिमयेंचं याच्यावरती काय म्हणणं आहे? हे संविधानिक विधान आहेत का? या सगळ्यावरती तुम्ही उत्तर पण द्या. त्या थॉट्स ऑन पाकिस्तान बद्दल पण तुम्ही त्यातलं बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण हे तुम्ही मुसलमानांच्या विरोधामध्ये दाखवण्यासाठी सतत वापरत असता. पण त्याचा समारोप करत असताना पुस्तकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की या पुस्तकात मी माझी मतं दिलेली नाहीत, मी फक्त शक्यता व्यक्त केलेल्या आहेत, माझी मतं नाही आहेत. हे पान तुम्ही आपल्या वांडरांना दाखवत नाही. तर RSSच्या लोकांना माझी विनंती आहे, पिढ्यानपिढ्या तुम्ही लोकांची दिशाभूल करत आलेला आहात. खोटं नाटं सांगून तुम्ही लोकांना संभ्रमावस्थेमध्ये ठेवून स्वतःचं जे वर्चस्व आहे, तुमचं आयतं वर्चस्व, कुठलंही मेरिट नसतानाचं जे तुमचं आयतं जे वर्चस्व आहे ते अबाधित राहावं तुम्ही, म्हणून यासाठी तुम्ही ह्या देशाशी प्रचंड खोटं बोलत आलेला आहात. तुम्ही खोट्या नाट्या कथा रचून तुम्ही लोकांना मूर्ख बनवत आलेला आहात. याच्या पुढे कृपया हे केविलवाणे तुमचे प्रयत्न थांबवा. तुमच्या या मूर्ख बडबडीला आणि तुमच्या या सगळ्या लबाडीला, या सगळ्या वक्तव्यांना आता ह्याच्या पुढे कोणीही या देशामध्ये बळी पडणार नाही. आंबेडकरांना मांडणारी लोक तर नाहीच, परंतु तुमची मंडळी जी आहेत ना ती सुद्धा तुम्ही ह्याच्या पुढे सांभाळा. त्यांचा सुद्धा तुमच्यावरती आता विश्वास राहिलेला नाहीये.